आणि आपल्यासोबत निवृत्त एसीपी धनराज वंजारी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. धनराज सर, आपलं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीकडे. सर, खरं तर काल एक अतिशय धक्कादायक अशी घटना घडली आणि बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही अतिशय गंभीर आणि धक्कादायक अशी घटना आहे. तुम्ही या घटनेकडे कसं पाहता? एकंदर या घटनेमध्ये जे झाले ते फार दुर्दैवी आहे आणि तीही मी म्हणेल की एक राजकीय नेता आहेत बाबा सिद्दीकी, आणि अशा राजकीय नेत्याची इलेक्शन तोंडावर असताना होणारी हत्या हे बरंच काही गूढ निर्माण करणारी घटना ठरलेली आहे. यामध्ये पहिलं गूढ असं आहे की जे सलमान खान कनेक्शन आहे, कारण बाबा सिद्दीकी हे खूप मोठ्या प्रमाणात बॉलिवूडशी संबंधित होते. सलमान खानचं जे प्रकरण आहे ते प्रकरण जर विचारात घेतलं, सलमान खानचा त्यांचा सलोखा विचारात घेतला, तर बिश्नोई गँगचं कनेक्शन आपल्याला नाकारता येणार नाही. प्रथम प्रायोरिटीने पोलीस, मला वाटतं, हे गँगस्टरचं कृत्य आहे का या हिशोबाने बिश्नोई गँगचा तपास करतील, त्याची पडताळणी होईल. आणि आरोपी जे आहेत ते एक युपीचा आहे, एक हरियाणाचा आहे. म्हणजे हे आरोपी सुद्धा महाराष्ट्रातले नाहीये. त्याची एक पुष्टी अशी होऊ शकते की हे बिश्नोई गँगचं काम असू शकतं, असा एक प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. त्याशिवाय जे वेपन आरोपीकडे मिळालेलं आहे, एक आरोपी फरार आहे, 2 आरोपी अटक झालेले आहेत. आणि आज फोरेन्सिकची टीम घटनास्थळी होती. शवविच्छेदनाला थोड्या वेळात सुरुवात होईल. शवविच्छेदनाचं महत्व फोरेन्सिक दृष्टीने, न्यायवैद्यकीय दृष्टीनं असं आहे की जे पिस्तूल आहे तेच पिस्तूल होतं की अजून वेगळं काही हत्यार होतं, त्याची शहानिशा आणि पडताळणी ही फोरेन्सिक मधून होणार आहे. अतिशय जवळून, क्लोज रेंज मधून इथं फायरिंग करण्यात आलेलं आहे सिद्दीकींवर असं दिसतंय, कारण डॉक्टरचा प्रथमदर्शनी अहवाल असा आहे की छातीत ज्या 2 गोळ्या लागल्या त्या आरपार गेलेल्या आहेत. आणि गोळ्या जेव्हा आरपार जातात तेव्हा अतिशय क्लोज रेंज किंवा फॉर पॉवरफुल बुलेट, पॉवरफुल वेपन, पॉवरफुल पिस्तल वापरलं गेलं आहे हे निर्विवाद आहे. परंतु जोपर्यंत आपल्याला पडताळणी करून हे सगळे लेखी अहवाल न्यायवैद्यकीय शास्त्राच्या अनुषंगाने फोरेन्सिक एक्सपर्ट आपल्याला देत नाही, तोपर्यंत याच्यावर निश्चितपणे पुरावा म्हणून निष्पन्न करणारी जी मोहर आहे ती उमटवता येणार नाही. त्या दृष्टीनं पोलीस रात्रंदिवस आता याचा तपास करतील. क्राईम ब्रँच कडे दिलेले आहे, सक्षम अधिकारी याचा तपास करत आहे. ही एक पोलिसांच्या दृष्टीनं सुद्धा आव्हान असलेली केस आहे. उरता राहिला तो एक अँगल असा की याच्यामध्ये पॉलिटिकल कॉन्स्पिरसीचा प्रकार असू शकतो का, राजकीय लागेबांधे किंवा राजकारणाच्या धुमश्चक्रीतून अशा प्रकारच्या घटना घडू शकतात का, तर त्याचं उत्तर मी माझ्या अनुभवाने सांगेल की होय असंच उत्तर आहे. कारण याआधी अगदी जुना इतिहास बघितला तर प्रेमकुमार शर्मा पासून तर बऱ्याच अशा राजकीय हत्या झालेल्या आहेत आणि त्याचा परिणाम तुमच्या निवडणुकीवर किंवा निवडणुकीमध्ये होणाऱ्या ज्या काही संमिश्र घटना असतात, कॉम्प्लिकेशन्स असतात, त्याच्यावरती पाहण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने एक 3-4 अँगल आज पोलिसांसमोर उपलब्ध आहेत आणि या 3-4 अँगल मधून काय निष्पन्न होईल हे उद्या येणारा काळ आपल्याला सांगेल. तोपर्यंत आपण तपास आणि तपासात येणारी तथ्य काय आहेत ते जरा बारकाईने लक्ष ठेवून बघितलं पाहिजे. सर, बाबा सिद्दीकी यांना खरं तर वाय दर्जाची सुरक्षा दिली होती आणि तरी सुद्धा हा गोळीबार होतो. वांद्र्या सारख्या ठिकाणी हा गोळीबार होतो. मग तेव्हा अंगरक्षक नेमके कुठे असतील? नेमकं काय घडलं असावं? नाही, असं सांगण्यात आलेलं आहे, मला त्याची पूर्ण कल्पना नाही, पण असं सांगण्यात आलेलं आहे की अंगरक्षक हे त्यांच्या सोबत नव्हते त्यावेळी. अंगरक्षक असते तर काहीतरी काउंटर फायरिंग झालं असतं, पण अंगरक्षक त्यावेळी नव्हते. म्हणजेच मारेकऱ्यांनी किंवा ज्यांनी हे कॉन्स्पिरसी रचली त्यांनी असा स्पॉट आणि अशी वेळ निवडली की जेणेकरून यांच्यासोबत अंगरक्षक नसतील. यात अजूनही एक मुद्दा आहे, जसं तुम्ही म्हटलं की वाय दर्जाची सिक्युरिटी त्यांना होती. वाय दर्जाची सिक्युरिटी हा एक भाग झाला, पण सिक्युरिटी असणं किंवा नसणं किंवा आपण सिक्युरिटीला काही अंतरावर थांबायला सांगणं किंवा ऑफिसमध्ये नाही येऊ देणं, तुम्ही थांबा, काही गोष्टी असतात ज्या राजकीय स्तरावर त्यांना सिक्युरिटीला दरवाजा बाहेर ठेवून करायच्या असतात.
त्या पद्धतीने ते गेले होते. म्हणजे जागेचं निर्धारण जर बघितलं तर त्यांच्या मुलाचं, ते सुद्धा MLA आहेत, त्यांचं कार्यालय आहे ते. तर त्या कार्यालयामध्ये नेमके कशासाठी गेले होते, काय तिथे काम होतं, कोणाशी तिथं भेटले, तिथं बोलणं काय झालं, हे कार्यालयामध्ये आलेले आहेत. ही बातमी आरोपींकडे कशी गेली, आरोपीकडे बातमी गेली की नंतर तू जो मुद्दा आता उपस्थित केला की सिक्युरिटी नेमकी त्यावेळी कुठे होती, सिक्युरिटीला कोणी त्यांच्यापासून लांब थांबायला सांगितलं होतं, किंवा सिक्युरिटी त्यावेळी न घेता हे गेले होते का, ह्याही सगळ्या गोष्टीची शहानिशा त्याच्यामध्ये होणार आहे. एक गोष्ट मला याच्यात प्रामुख्याने जाणवते, तुमच्या चॅनलवरून बघत होतो की 15 दिवसापूर्वी बाबा सिद्दीकींनी एक पत्र पाठवून की माझ्या जीवाला धोका आहे आणि मला थ्रेट्स आहे, असं गृह खात्याला पत्र लिहिलेलं आहे. मला वाटतं त्याच्यावर आमचं गुप्तचर खातं विशेष लक्ष ते द्यायला पाहिजे होतं. तसं गेलेलं दिसत नाही. कारण अशी जेव्हा पत्र येतात तेव्हा आणि निवडणुका जेव्हा समोर असतात त्यावेळी थ्रेट परसेप्शन वर्कआउट करणं फार महत्वाचं असतं, की खरंच या पत्रामध्ये काय मसुदा आहे, आणि असं जर होणार असेल तर यांना जी भीती आहे ती कुठल्या डायमेन्शननी, कुठल्या दिशेकडून ही भीती दर्शवली जात आहे. म्हणजे ती गँगस्टरची दिशा आहे, ती राजकारणाची दिशा आहे. काही लोकांनी म्हटलेलं आहे की SRAच्या प्रकरणातून अशा घटना घडू शकतात. तर SRAचा काही अँगल आहेत का, बिल्डर लॉबीचा त्याच्यामध्ये हात आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचं परसेप्शन वर्कआउट करून मला वाटतं थ्रेट परसेप्शन आपण वर्कआउट करायला पाहिजे होतं. आणि 15 दिवस कालावधी हा त्याच्यासाठी पुरेसा कालावधी आहे असं माझं मत आहे. त्या दृष्टीनं आपण सिक्युरिटी किंवा त्यांना तशा प्रकारच्या काही सूचना दिल्या असत्या बाबा सिद्दीकींना, तर बाबा सिद्दीकींनी असं विदाऊट सिक्युरिटी तिथे उपस्थित राहण्याचं कदाचित टाळलं असतं. ही झाली पोलिसांची बाजू. पण बाबा सिद्दीकींचा सुद्धा आपण पूर्वेइतिहास बघितला की बिहारचे स्थायिक राहणारे मुंबईत आले, राजकारणात आले, अनेक दिवस ते काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर राजकारणामध्ये ज्या काही अदलाबदली, इकडचे तिकडे तिकडचे इकडे पक्षफुटीच्या घटना होत गेल्या, त्यामधून ते एका विशिष्ट राजकीय गटाला म्हणजे NCP अजित पवार गटाला संलग्न झाले आणि त्यांच्याबरोबर त्यांनी राजकारणामध्ये आपली बैठक बसवायला सुरुवात केली. तर त्याच्यामुळं कोण लोक दुखावले होते, कोण सुखावले होते, बरं तिथे त्या गटामध्ये यांचं राजकीय वर्चस्व किती होतं. कधी कधी आतलंही एखादं प्रकरण असं असू शकतं की जे त्यांच्यावर सेकलं जाऊ शकतं. या हिशोबाने मी जसं म्हणालो की पोलिसांसमोर ही केस एक फार मोठं तपासाचं आव्हान असणार आहे. आणि या सगळ्यातून मार्ग काढून निटोपाट पुरावा ज्या दिशेला जाईल ती दिशा तपासाची ठरली जाईल. आणि निश्चितपणे हे जे मारेकरी आहे, ज्यांना नुसतं फोटोवरून ओळख होती, इतर ओळख सिद्दीकींची नव्हती, त्या मारेकऱ्यांना 100% अधिक टक्के कोणीतरी इन्फॉर्मेशन देणारा की अमुक वेळा त्यांची सिक्युरिटी असते, अमुक वेळात नसते, अमुक ठिकाणी यावेळी जाणार आहे, तिथं त्यांना हे भेटायला येणार आहे, निश्चितपणे अमुक एक व्यक्ती भेटायला येणार असेल तर हे सिक्युरिटी सोबत ठेवणार नाही, असं काहीतरी फीडबॅक त्यांना असला पाहिजे. कारण हे शुद्ध आणि शुद्ध भाडोत्री मारेकरी आहेत आतापर्यंत तरी तपासातून असं दिसतं. याचा अर्थ असा आहे की भाडेकरी मारेकरू हे कोणी हायर केले, कोणी यांना आपल्या कामासाठी पैसे दिले, किंवा कशासाठी हे लोक इथे आले, त्यांचं रेकॉर्ड तपासलं गेलं पाहिजे. कुठून आले, त्याने कोणी हे केलं, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं ही जर क्रिमिनल कॉन्स्पिरसी किंवा मग पॉलिटिकल कॉन्स्पिरसी असेल तर याचा किंग पिन कोण आहे तिथपर्यंत हा तपास निटोपाट पद्धतीने गेला पाहिजे. सर, लॉरेन्स बिश्नोईने असं म्हटलं होतं, या गँगने असं म्हटलं होतं की सलमान खानचा जो कोणी मित्र असेल तो आमचा दुश्मन. आणि बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांची खास मैत्री आपल्याला पाहायला मिळते. या अँगलने तुम्ही कसं पाहताय? नाही, तो एक अँगल आहे. पहिल्याच सेशनमध्ये मी सांगितलं की तो एक अँगल आहे, तो सगळ्यात प्रबल अँगल आहे. प्रबल अँगल 2-3 गोष्टीने होतो की मारेकऱ्यांची त्यांची ओळख नाही, मारेकरी हे त्यांच्यासाठी अनोळखी आहेत. आणि म्हणून ते सोपं असं झालं की आपल्या बाजूला कोण उभा आहे, कोण माणूस आहे, ओळखीचा असलं तर लगेच माणसाची नजर जाते. पण अनोळखी असेल तसे खूप लोक मुंबईमध्ये, आणि तेही सणासुदीचा कालचा दसऱ्याचा दिवस होता, जागोजागी फटाके फुटले जात होते, हे सगळं असताना कोणाला संशय येणं शक्य नाही. म्हणजे मारेकरी हे पूर्णपणे नवीन आहे, इम्पोर्ट केलेले आहे, त्यांना बाहेरून इथं आणलेलं आहे, त्यांना सगळं फीडबॅक देण्यात आलेला आहे. आणि हा फीडबॅक देणारा कोण आहे हे आपल्याला तपासात निष्पन्न करायचं आहे.
बाहेरचे आरोपी आहेत त्याच्यामध्ये दोन नावं फार महत्वाची आहे राज्यांची. ते पहिलं म्हणजे युपी आणि दुसरं म्हणजे हरियाणा. एक आरोपी युपीचा आहे, दुसरा हरियाणाचा आहे. तर हरियाणा आणि युपी या ठिकाणी कुठल्या गँगचं नेटवर्किंग आहे याचा जर सहज विचार केला तर आपल्या लक्षात येईल की बिश्नोई गँग जी सलमान खानच्या मागे आहे. काही दिवसापूर्वी त्यांच्या घरावर त्यांनी राऊंड फायर केला, त्याच्यातही काही आरोपी पकडले गेले. ते गुजरातमध्ये पळाले, तर गुजरातचंही कनेक्शन या ठिकाणी बघायला पाहिजे. आणि बिश्नोई गँगनी ही जी धमकी दिली होती जसं तू म्हणते तर याच्याप्रमाणे की सलमान खान आणि त्याचे जे कोण संलग्न लोक असतील त्यांना आम्ही सोडणार नाही, अशा प्रकारचं जे काही सलमान खानच्या मागे लागलेलं एक षडाष्टक आहे, त्या षडाष्टकातून तर हे निर्माण झालेलं नाही आहे ना. हा पहिला संशय पोलिसांचा आहे आणि त्याला पुष्टी याची मिळते की ज्या पद्धतीचं वेपन वापरलं गेलं, एवढं सोफिस्टिकेटेड, जर आरपार 2 गोळ्या छातीतून जात असतील तर वेपन फार पॉवरफुल आहे. हे काही देशी कट्टा वगैरे असा प्रकार नाहीये. आणि गुन्हेगारांच्या हातात इतकं सोफिस्टिकेटेड वेपन येणं, हे साधे गुन्हेगार जर असतील भाडोत्री, तर हे निश्चितपणे कोणीतरी त्यांना करायला लावलेलं कृत्य आहे. आता पहिला भाग जर आपण बिश्नोई गँगचा म्हटला तर त्या दृष्टीनं तपास होणं निश्चित आवश्यक आहे. ऍज अ प्रायोरिटी म्हणजे प्राधान्याने बिश्नोई गँगस्टरनी घडवून आणलेला हा खून आहे का, हा प्रामुख्याने तपास होणं आवश्यक आहे. दुसरा तितकाच महत्वाचा मुद्दा आहे की हा खून नेमका महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या राजकारणाच्या उंबरठ्यावरच का होतो. इथं आता निवडणुका आहेत, इथं फार राजकारणामध्ये उलटापुलटी चालू आहे. अशा वेळी अनेक व्यवहार चुकीचे, गैर आणि अनेक असे गूढ व्यवहार होत असतात. अशा व्यवहारांमध्ये बाबा सिद्दीकीचं इन्व्हॉल्वमेंट काय होतं. तिसरा मुद्दा, त्यांनी का बाय सिक्युरिटी त्यावेळी तिथं हजर ठेवली नाही, सिक्युरिटीवाला माणूस त्या ठिकाणी गैरहजर कसा राहिला. चौथं, त्यांच्या पत्रावर धमकीच्या का थ्रेट परसेप्शन मुख्यमंत्री किंवा गृहमंत्रीच्या कार्यालयातून वर्कआउट झालं नाही. हे असे सगळे प्रश्न निर्माण होतात. आणि जेवढे जेवढे प्रश्न पोलिसांना पडतात त्या सगळ्या प्रश्नांची उकल करून उत्तर शोधणं म्हणजेच कसोशीने तपास करणं. माझी पोलीस बांधवांना विनंती आहे, जे काही पोरशे प्रकरण झालं पुण्याचं, जे काही बदलापूर प्रकरण झालं, त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी आपली प्रशासकीय स्तरावर जे काही आपल्याला हायकोर्टामध्ये म्हणा किंवा सुप्रीम कोर्टामध्ये म्हणा थोडीशी नाचक्की सहन करावी लागली, तशी वेळ कृपा करून येऊ देऊ नका. नेटोपाठ याच्यामध्ये जे आहे ते जसं आहे तसं सत्य न्यायालयासमोर आणा, जेणेकरून पोलिसांची बूज राखल्या जाईल आणि नेटोपाठ निस्पृह असा तपास या केसमध्ये होऊ शकेल. धन्यवाद धनराज सर, आपण NDTVशी संवाद साधल्याबद्दल. आणि खरं तर आणखी तपासात काही गोष्टी थोड्या दिवसात समोर येतीलच. आपण घेऊयात त्याची माहिती. वळूयात पुढच्या बातमीकडे.